Now see here, now we are introducing the coordinate of point and the distance. In this topic, there are two topics involved, that is coordinate of point and their distances. Coordinate of the points and their distances. So first of all we have to know what is meant by the coordinate of the point. सगळ्यात पहिले तर आपल्याला हे माहिती असायला पाहिजे व्हॉट इज मीन बाय द कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट. सो ॲज वी नो सपोज दिस वन इज अ everybody knows about the number line. At the middle of this number line we are representing zeros, and the right side that is minus 1, 2, 3, 4, 5 and infinite. Okay, left of the zero which is -1, -2, that is -3, -4, -5, -6 and so on. Here the properties of the number line is there. When we are going to the left to right, when we are going from left to right, the points numbers, the points of the coordinate point आपला मुद्दा व्हायचा आहे. The here all the numbers is gradually increases. The numbers are gradually increases from left to right. Here increasing order. Okay. And when we are going from right to left, like that, right to left कडे जसं आपण जातो, the numbers are gradually decreases. Gradually decreasing. ठीक आहे. So it's a number line. अजून number line चे आपण जर सांगतो म्हटलं, तर here it's a representing the integers on this number line. एक रियल नंबर लाईन सुद्धा असते, त्याच्यावर इंटिजर सुद्धा असतात आणि इरॅशनल नंबर सुद्धा असतात. आपण ते मॅथ 1 मध्ये नेक्स्ट चॅप्टर सेकंड चॅप्टर मध्ये पाहणार. पण या ठिकाणी या नंबर लाईन मध्ये थोडं सांगून देतो की जसं या नंबर लाईन मध्ये यातले कोणतेही सक्सेसिव्ह इंटिजर जर आपण कन्सिडर केले, सक्सेसिव्ह इंटिजर दॅट मीन्स द सक्सेसिव्ह इंटिजर ऑफ 3 चा सक्सेसिव्ह इंटिजर कोणता, तो 4 आहे आणि 2 सुद्धा आहे. अँड व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह किंवा सक्सेसिव्ह नंबर्स किंवा सक्सेसिव्ह इंटिजर्स. कोणत्याही कॉन्सिक्युटिव्ह इंटिजर मधलं डिस्टन्स म्हणजे नेमकं काय. जसं 3 चा कॉन्सिक्युटिव्ह नंबर सपोज लागून असलेला नंबर 4 आहे, तर 3 आणि 4 या दोघांमधलं जे डिस्टन्स असतं, या हे डिस्टन्स किती असतं. पण थोडं जर विचार केला तर हे डिस्टन्स किती असतं, किंवा -4 आणि -5 हे सुद्धा दोन कॉन्सिक्युटिव्ह इंटिजर्स आहेत. ठीक आहे, हे सक्सेसिव्ह इंटिजर्स आहेत किंवा कॉन्सिक्युटिव्ह इंटिजर्स आहेत. या दोन कॉन्सिक्युटिव्ह इंटिजर मधलं हे जे डिस्टन्स असतं, ह्या एवढा तुकडा, हे डिस्टन्स किती असतं डिस्टन्स. आणि याच्या अगोदर तुम्ही नंबरमध्ये शिकलेले आहात. तर हे जे डिस्टन्स असतं, या डिस्टन्सला म्हटलं जाते 1 युनिट डिस्टन्स म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, 1 युनिट डिस्टन्स. मग आता 1 युनिट डिस्टन्स म्हणजे काय. 1 युनिट डिस्टन्स इट मे बी 1 मिलीमीटर ते 1 मिलीमीटर सुद्धा असू शकतं. It may be 1 centimeter, it may be 1 meter, it may be 1 kilometer, and so on. जेवढे काही युनिट्स आहे डिस्टन्स ते सगळे 1 इथे राहू शकते. मग याच्यापैकी कोणतं आहे ते डिपेंड करते तुम्ही तुमच्या नंबर लाईनची स्केल कशी कन्सिडर केलेली आहे. इट्स डिपेंड ऑन द कन्सिडरिंग स्केल ऑफ द नंबर लाईन. ओके, सो दॅट इज द. पण एक गोष्ट क्लिअर आहे ना, the distance between any two consecutive integers on the number line is always be 1 unit.
नंबर लाईन मधल्या कोणत्याही दोन कॉन्झिक्युटिव्ह इंटिजर मधलं हे डिस्टन्स हे नेहमी किती असतं, तो 1 युनिट एवढं असतं. मग हे 1 युनिट काय, 1 युनिट दॅट मीन्स 1 मिलीमीटर सुद्धा असू शकतं, 1 किलोमीटर सुद्धा असू शकतं, 1 मीटर किंवा 1 सेंटीमीटर सुद्धा असू शकतं. तर मी तुम्हाला सांगितलं हे कशावर डिपेंड करतं, इट्स टोटली डिपेंड्स ऑन द कन्सिडरिंग स्केल ऑफ युअर नंबर लाईन. तुम्ही नंबर लाईनची तुमची स्केल कोणती कन्सिडर केली आहे याच्यावर डिपेंड करतं. ठीक आहे, हे झालं तुम्ही शिकलेलं याच्या अगोदरचं टॉपिक. तुम्ही याच्या अगोदर ह्या गोष्टी शिकलेल्या आहेत नंबर लाईनच्या बाबतीत. त्यानंतर आता नेक्स्ट टॉपिक आहे आपला कोऑर्डिनेट ऑफ द पॉईंट. व्हॉट इज मीन बाय द कोऑर्डिनेट ऑफ द पॉईंट. जसं या ठिकाणी मी याला काही नंबर्स पॉईंट्स देऊन देतो. जसं 0 आहे त्याला मी ए म्हणतो, हा बी झाला, सी, डी, ई, एफ याला पी म्हणून टाकतो, पी, क्यू, आर, एस, टी, यू. Here, what is the coordinate of the point? Coordinate of the point कशाला म्हणतात? A number which is associated, a number which associated with the point. लक्ष देणार मी काय सांगतो. A number which is associated with the point called as the coordinate of the point. म्हणजे एखादा नंबर ज्या पॉइंटशी संबंधित आहे, जसं या ठिकाणी 3, द नंबर 3 इज असोसिएटेड विथ द पॉइंट डी. आता या ठिकाणी सगळ्यात पहिले हे सगळे काय आहे, हे सगळे पॉइंट्स आहेत. हे सगळे काय पॉइंट म्हणजे यू, डी, एस, आर, पी, ए, बी, सी, डी, एफ हे सगळे पॉइंट्स आहेत. आणि हे काय आहे, हे सगळे नंबर्स आहेत, ज्याला आपण इंटिजर्स म्हणून राहिलेला, हे सगळे नंबर्स आहेत. मग हा नंबर ज्या पॉइंटशी असोसिएटेड आहे तो झाला त्या पॉइंटचा कोऑर्डिनेट. जसं हियर द -4 इज associated कुणासोबत आहे, associated with s म्हणजे पॉइंट s, associated with point s. है कि नहीं? So therefore I can write here coordinate of, therefore here -4 is associated with the point s. So that means I can say here coordinate of point s is, म्हणून s या पॉइंटचा कोऑर्डिनेट काय झाला, the coordinate of point s is -4. लक्षात आलं? What is coordinate of the point? जसं या ठिकाणी पहा here 5 मी मुद्दाम हे लिहून आलेलं आहे, हे लिहिण्याची गरज नाही आहे. महत्त्वाचा मुद्दा आहे ऍक्च्युली आपण हे जे लिहिलेलं आहे कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट s इज -4 म्हणजे नंबर ऍक्च्युली आहे काय, तर -4 हा s या पॉइंटशी असोसिएटेड आहे, म्हणून -4 ला s चा कोऑर्डिनेट असं म्हटलं जातं. -4 ला s चा कोऑर्डिनेट असं म्हटलं जातं. म्हणून या ठिकाणी जस्ट लाईक द 5 इज असोसिएटेड, 5 पॉइंट्स संबंधित आहे, असोसिएट म्हणजे संबंधित असणे. 5 इज असोसिएटेड in which point with point f, म्हणजे 5 हा या पॉइंटशी संबंधित आहे. सो therefore I can write here, म्हणजे मला म्हणता येते therefore coordinate of point f is how much, 5. ओके. तसंच आता तुम्ही मला सांगा what is the coordinate of point q? Point q चा कोऑर्डिनेट कोणता, -2. what is the coordinate of point t? t चा कोऑर्डिनेट कोणता, -5. what is the coordinate of point c? that is 2. म्हणून तुम्हाला या ठिकाणी याचे सगळे पॉइंट्स लिहायचे. जसं मी या ठिकाणी u या पॉइंटचा कोऑर्डिनेट लिहितो. ठीक आहे, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट u
coordinate of point U is equal to काय U point U चा coordinate which is -6. ओके अंडरस्टूड. तर हे सगळे पॉईंट्स तुम्हाला या ठिकाणी लिहायचे याच्या खाली आम्ही सांगितलेलं होमवर्क लगेच तेव्हाच तेव्हा करायचं. तर या ठिकाणी तुम्हाला या सगळ्यांचे कोऑर्डिनेट जसे मी लिहिलेले आहे त्या पद्धतीने लिहायचं. ठीक आहे, हे लिहून घ्यायचं. लक्षात आलं म्हणजे तुम्हाला कोऑर्डिनेट ऑफ द पॉईंट. त्यानंतर दुसरा मुद्दा आपल्याला शिकायचा आहे. नाउ वी हॅव टू डिस्कस द नेक्स्ट पॉईंट. कोऑर्डिनेट ऑफ द पॉईंट हा आपला झाला. Now we have to discuss their distances. Distance between the two coordinate. म्हणजे दोन coordinate मधलं distance कसं कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे, जसं या ठिकाणी पहा. Here जसं पॉइंट B पासून here पॉइंट B पासून तर पॉइंट F पर्यंत. Now we have to calculate the distance from point B to the point F. Understood? Or we can say here the distance from the point F to the point B both are the same thing. ठीक है, म्हणजे distance या ठिकाणी पहा. Distance from point B to F किंवा याला असंही लिहिता येईल. Also I can write here distance from point F to B. लक्षात घ्या, B to F किंवा F to B both are the same thing. And symbolically how we can write? Symbolically मला याला कसं लिहिता येईल लक्षात घ्या. The distance from B to F. Symbolically I can write here the D stand for the distance. Distance B to F. Okay. So it's a distance BF here. Now the same thing or the same distance B to F can be written like that distance F to B. Here distance मला B to F च्या ऐवजी F to B सुद्धा लिहिता येईल. Symbolically मला याला असं लिहिता येईल. So that is distance F to B. लक्षात आलं ना. मग हे झालं लिहिण्याची पद्धत. So that is the by this way we can write symbolically distance. जसं या ठिकाणी डिस्टन्स T to Q कॅल्क्युलेट करायचा आहे मला. सो डिस्टन्स फ्रॉम पॉइंट T to Q. ओके, सो हाऊ आय कॅन राइट इट. याला मला कसं लिहिता येईल. सो डिस्टन्स T to Q. ओके, हे झालं. दिस इज द बाय दिस वे वी कॅन राइट. Now how we can calculate? आता याला कॅल्क्युलेट कसं करायचं. जसं या ठिकाणी पहिला सेक्शन घेतला होता मी होता डिस्टन्स फ्रॉम पॉइंट B to F और F to B. ठीक आहे, दोन्ही. आता कोणतं डिस्टन्स, आता हे एक्झाम्पल कन्सिडर करू आपण किंवा मग हे करू, दोन्ही कन्सिडर केलं तरी लिहायच्या मेथड सारखंच आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला पाहावं लागेल की ज्या दोन कोऑर्डिनेट मधला आपल्याला डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा आहे, सॉरी ज्या दोन पॉइंट्स मधला आपल्याला डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा आहे त्याचे कोऑर्डिनेट्स कसे आहेत. ठीक आहे. सो द कोऑर्डिनेट सगळ्यात पहिले लिहायला लागेल बघा. कोऑर्डिनेट सोल्युशन म्हटल्यापेक्षा कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट B. B या पॉइंटचा कोऑर्डिनेट कोणता आहे. B या पॉइंट कारण की B to F डिस्टन्स काढायचा आहे म्हणून मला सगळ्यात पहिले B चा कोऑर्डिनेट पाहायचा आहे. कोणता B चा कोऑर्डिनेट 1. द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट B इज 1. ओके, त्यानंतर दुसरा कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट कोणता F. F चा कोऑर्डिनेट कोणता आहे. द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट F इज 5. दोन कोऑर्डिनेट मिळाले. विच कोऑर्डिनेट इज ग्रेटर हियर. या ठिकाणी सगळ्यात पहिले पहा. सो 1 आणि 5 म्हणजे ग्रेटर नंबर कोणता 5. सो हियर 5 इज ग्रेटर दॅन 1. 5 is greater than 1. So therefore the distance BF can be written like that. अगर distance BF म्हणा किंवा distance FB म्हणा दोन्ही एकच गोष्ट आहे म्हणून मी इक्वालिटी दाखवली. distance FB is equal to distance BF is equal to काय करायचं. ग्रेटर कोऑर्डिनेट कोणता आहे 5, स्मॉलर कोऑर्डिनेट 1. तर ग्रेटर कोऑर्डिनेट मधून स्मॉलर कोऑर्डिनेट सबट्रॅक्ट करायचा. काय केलं आहे. ग्रेटर कोऑर्डिनेट मधून स्मॉलर कोऑर्डिनेट सबट्रॅक्ट केला.
5 मायनस 4 इज इक्वल टू किती मिळालं 4. म्हणजे मला म्हणता येते डिस्टन्स LB किंवा डिस्टन्स BF इज इक्वल टू किती आहे 4 आहे. ठीक आहे पहा. त्यानंतर दुसरं एखादं डिस्टन्स कॅल्क्युलेट करू. नाउ आता calculate distance SP. ठीक आहे. सेकंड डिस्टन्स TC. ओके. आणि त्यानंतर बरे दोन कॅल्क्युलेट करून दाखवतो. आता सगळ्यात पहिला प्रॉब्लेम आहे डिस्टन्स SP कॅल्क्युलेट करायचा आहे. डिस्टन्स LB कॅल्क्युलेट करताना सगळ्यात पहिले पाहायला लागेल मला कोऑर्डिनेट कशी आहे. म्हणून या ठिकाणी लिहितो कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट S. S या पॉइंटचा कोऑर्डिनेट कोणता आहे? S या पॉइंटचा कोऑर्डिनेट -4. ओके ठीक आहे. T चा कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट T. ठीक आहे ना. SP काढायचा. S चा कोऑर्डिनेट -4 लिहिला. P चा कोऑर्डिनेट -1. Now tell me which one is the greater coordinate? या ठिकाणी ग्रेटर कोऑर्डिनेट कोणता? तर या ठिकाणी here -1 is greater than -4. right? -1 is greater than -4. So therefore the distance SP is equal to SP म्हणा किंवा PS म्हणा. distance SP is equal to आता काय सांगितलं तुम्ही तुम्हाला greater coordinate subtract the smaller coordinate from the greater coordinate. Okay. Which one is the smaller coordinate is here -4. Which one is the greater coordinate is here -1. ठीक है. -4 is the smaller and -1 is the greater. So minus subtract here -4 from the -1. म्हणजे -1 मधून मायनस करायचं आहे -4. लक्षात घ्या. हा झाला ग्रेटर कोऑर्डिनेट आणि हा झाला स्मॉलर कोऑर्डिनेट आणि इथे मायनस साइन काय शो करते या दोघांची सबट्रॅक्शन. सिम्प्लिफाय करतो मी याला. is equal to minus plus minus 1 minus plus 4. So -1 plus 4 that is equal to 3. So therefore I can write here distance SP is equal to 3. One more thing is important in here. It is a distance. हे काय आहे? हे distance आहे. And distance never be negative. Distance हे कधीच निगेटिव्ह येणार नाही लक्षात घ्या. Distance never be negative. म्हणून जेवढी काही डिस्टन्स तुम्ही कॅल्क्युलेट करणार आहात याचे आन्सर कधीच निगेटिव्ह येणार नाही. ते नेहमी पॉझिटिव्हच राहणार. बिकॉज द डिस्टन्स नेवर बी निगेटिव्ह. काही काही फॅक्टर आहे जसं डिस्टन्स आहे एज आहे हे कधीच निगेटिव्ह राहत नाही. इट ऑलवेज बी पॉझिटिव्ह. ठीक आहे. झाला फर्स्ट. सेकंड नाउ सेकंड आहे डिस्टन्स TC. हाऊ आय कॅन कॅल्क्युलेट द डिस्टन्स TC? व्हॉट इज डिस्टन्स TC? हियर डिस्टन्स TC कॅल्क्युलेट करताना सगळ्यात पहिले मला कॅल्क्युलेट करावं लागेल कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट T इज इक्वल टू T चा कोऑर्डिनेट किती आहे? वेयर इज T? T चा कोऑर्डिनेट द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट T दैट इज -5. ठीक आहे. सो व्हिच वन इज द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट C? वेयर इज C? C that is 2. Coordinate of point C is equal to 2. Now tell me which one is the greater coordinate? 2 is the greater. 2 greater than -5. So 2 is the greater coordinate. -5 is the smaller coordinate. So the distance TC can be calculated like that. So distance TC is equal to subtract the smaller coordinate from greater coordinate. So -2 minus of -5. ठीक है. Simplify करते हैं. So that is 2 minus plus 5. 2 plus 5 is equal to 7. So distance TC or CT is equal to 7. Okay. पहा या ठिकाणी जसं आपण पहिले डिस्टन्स काढला SP from point S to P. Let's see count the unit distances from S to P. 1 unit distance, 2 unit distance and the 3 unit distance. Okay, 1 2 3. So answer is 3. Okay, SP is equal to 3 unit. Now see here TC from point T to C. Where is T? Here is T and T to C now. So where is C?
here C. So count the unit distances from point T to C. 1 unit distance, 2, 3, 4, 5, 6, 7. So answer is 7. Okay, understood? So by this way we can calculate the distance between any two coordinates. लक्षात आलं तर कोणत्याही दोन कोऑर्डिनेट मधलं डिस्टन्स या पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेट करता येते. त्यानंतर आहे एक सेकंड. ठीक आहे, आजसाठी एवढंच, पण तुम्हाला होमवर्क म्हणून मी या ठिकाणी देतो. तो प्रॉब्लेम लिहायचे आहे, लिहून घेतला आहे प्रॉब्लेम. So this one is the number line. Here the O, sorry, it's a 0. Number line, some numbers are missing there, so we have to write when we solve the problem. Like here the coordinate of point T is missing, but what is the coordinate of point T? Coordinate of point T is 4. Here the coordinate of point D is missing, so what is the coordinate of point D? Coordinate of point D is -4. We have to write here. Okay. Now calculate the distances of following points. Calculate the distance of following, not points. Okay. The first of all, calculate the distance AT. Okay. Second, the distance DT. Third one, the distance GD. Third one, the distance that is UC. Fourth one, calculate the distance WC. ठीक है. Fifth, calculate the distance ES. Sixth one, calculate the distance TP. ठीक है. 1, 2, 3, oh sorry, this one is a 4, this one is a 5, 6, 7, 8. Calculate the distance that is ES, 9, and calculate the distance TD, and the 10, that is calculate the distance PD. Okay. So now we have to calculate all the distances from the given this number line. Number lines are the distances calculate. Okay.